हा हे बरे राव, संसार तुमचा होणार आणि राबतोय आम्ही. हा घे, नायक योगेश आहेत ना, त्यांच्याकडे होता एक्स्ट्रा, तो आणला मी आत्ता. बर बर, तेवढं आठ ठेव की. अरे साधं थँक्यू पण नाही, लगेच बदलला साजा तू. होय बदललो. कधी जातोय मग? जातो बाबा जातो, फक्त बायको आल्यावर पार विसरून जाऊ नको म्हणजे झालं. असं कसं इसरीन तुला? अरे मला काय पाहिजे काय नको असेल तर तू मदतीला येणार ना. एक मिनिट, खरं तर तू मला मदत करायला पाहिजे. तुझ्यासाठी आणि तुझ्यामुळे मी रूमच्या बाहेर चाललोय. बाहेर म्हणला आणि आत गेलाय. ए आभ्या आभ्या. ए आभ्या, अरे एवढं काय चिडतोयस? करा तुझी मदत तुला. चिडलो नाही शेठ, मजा केली. आता वहिनी येणार आहेत म्हणल्यावर मी कशाला भांडू तुमच्याशी. आभ्या, अरे माझा मलाच विश्वास बसला झालाय माहिती का? हो ना, कर्नलकडे जाऊन एवढी चांगली बातमी आणलेला तू पहिला माणूस असशील. अरे हा तेच तर. अरे मी तिथे गेलो होतो ना, काही कळलंच नाही मला तर. फुल तंत्रली होती माझी. शेठ चांगलंय. खरं तर मी पण लग्न करायला पाहिजे होतं, म्हणजे कर्नल साहेबांनी घरी बोलवून चहा बिस्किट दिलं असतं. नको लई लोड घेऊ, होईल तुझं बी लग्न. ते होईलच, पण एक लक्षात ठेव, वहिनी आल्या ना की हिथच येणार आहे मी रोज जेवायला. तो गॅस काय उगाच उरावर उचलून नाही आणला मी. अबे तुला काय नाही म्हणतोय का मी? म्हण की मग सांगतो. ये तू ते पत्र पाठवलंस का? मग शेठ, असं पत्र लिहिलंय ना की वाचता क्षणी वहिनी तिकडून निघाल्याच पाहिजेत. हे बाबा, असं काय लिहिलंय बाबा त्या पत्रात? एवढं असं काय नाही लिहिलं, नॉर्मलच लिहिलंय. खरं तर मी फोनवरूनच सांगणार होतो, पत्र मिळालं म्हणजे सरप्राईज मिळालं नाही, ते फोनवरून नाही मिळणार. शेठ बरोबर बोलले तुम्ही, आणि आतापर्यंत पत्र पोहोचलं पण असेल. स्पीड पोस्टने पाठवलंय. होय, चला तयारीला लागा. शेठ अहो तयारीला लागा म्हणलं, तुम्ही तर फोटोच घेऊन बसला. काय रे समाधान्या, कोण होतं? अगं पोस्टमन होता, पत्र आलंय. पत्र कुणाचं? अगं आज्याचं पत्र आहे. शीतल, हे शीतल, अगं आज्याचं पत्र आले, बाहेर ये. अगं हे बघ, आज्याचं पत्र आले. असं अचानक कसं आलं पत्र? आणि व्यवस्थित आहे ना सगळं? अगं थांब जरा, मला वाचू तर दे. मामा आणा इकडं, मी बघते काय आहे ते. शीतल तू थांब जरा, मी बघतो काय आहे ते. प्रिय शीतल, शीतल दर तुझ्यासाठीच आहे पत्र, वाच. अगं शीतल, काय महत्वाचं आहे का आम्हाला बी कळू दे की. हा काय आहे ग? अजिंक्यनी मला 10 ते 15 दिवस राहण्यासाठी तिकडे बोलवलंय. क्वार्टर मिळणार आहे. अगं बाई, लच की भारी बघ. खरंच का काय? होय बघा की. खरंच की, चांगलं 15 दिवस बोलवलंय की ग. आणि शीतल एकटी येऊ नको, येताना बरोबर कोणाला तरी घेऊन ये असं बी बजावून सांगितलंय. आसामला जायचं म्हणजे असल्याला गेल्यासारखं आहे ग, कोण तर बरोबर पाहिजेच की. शीतल, आपण एक काम करूया, मीच येते तुझ्या सोबत. तुम्ही काय करणार तिथे जाऊन? अगं जाऊन फिरेल की चांगली. तिकडे काय तेव्हा फिरायला? अगं काय आहे काय, तिकडच समजाय. ते कामाख्या मंदिर ते बी तिकडेच आहे म्हणतात. वय काय ग शीतल,
कसल्या विचारात पडलीस? मामा, अहो कालच फोन झालता की, तेव्हा तर काय नाही म्हणले, मग असं अचानक कसं काय? अगं येडी का खुळी तू शीतल, हा? तुला सरप्राईज द्यायचं म्हणून त्याने कळवलं असेल असं. एवढं जायला मिळतंय तर जाऊन ये की. शीतल, चल आपण आवरा घेऊ. अगं मी पण येते तुझ्या संग. चल चल चल. आऊ जीजी, का? तुम्ही कुठे घेताय आवरायला? आधी तुमच्या तब्येतीचं बघा. आता माझ्या तब्येतीला काय होतं तवा? तू ग बस, उगच काय मध्ये खोडा घालू नको. अगं तसं नाही जिजे, ती म्हणती ती बरोबर आहे. एवढ्या लांबचा प्रवास, तो बी रेल्वेनं, आणि तिकडे थंडी बिंडी असली तर सोसणार आहे का ग तुला? अरे समाधान्या, पण मला आज्याला भेटायचंय र. अगं समजतंय की आम्हाला. जीजी, अजिंक्यना भेटायची मस्त इच्छा आहे तुमची, मला माहितीये, पण आता सोसणार आहे का जीजी? बरं बाबा, मग समाधान्या तू एक काम कर, तू जा हिच्या बरोबर. अगं जिजे, माझी बी लई इच्छा आहे जायची, पण अगं 15 दिवस लागणार. 4 दिवस प्रवासात जाणार. एवढ्या दिवस कारखान्यावर सुट्टी नाही मिळायची मला, आणि रानातली कामं कोण बघणार मग? अरे मग कसं रे करायचं? बघा, मी काय म्हणते, कोणच जायचं राहू दे, मीच जाते कशी हिच्या बरोबर. तुम्ही का नको का मी? नाही म्हणजे तसं नाही, पण मामी, आपण दोघे गेलो तर घरातलं सगळं कोण बघणार ना? ही आहे की जेडी, ती तरी कधी जबाबदारी घेणार? अगं मम्मी, मी काय म्हणते, मी घरातली कामं लाग करीन ग, पण तुझी फेडरेशनची कामं ती कोण करणार? त्यापेक्षा मी जाते, तू थांब. 15 दिवस नाही काम केलं तर काय आबाळ कसत नाही. आताशी कुठे ह्या कोंडवाड्यातनं बाहेर पडायला मिळतंय, तर ती बी बघवा नव्हे तुम्हाला. आणि तसं बी ह्यांनी कधीच कुठं बाहेर नेलेलं नाही मला. आता माझं पोरग बोलवायला लागले तर जाऊ दे की मला, तेवढंच आसाम फिरून येईन मी. बर बाई, जा तू. हा, जाणारच आहे. मागल्या वेळेला कधी घरातनं बाहेर पडली होती ती बी मला आठवत नाही. आता आली आहे संधी तर येते की जाऊन. तुम्ही दोघी जणी घ्या आवरायला, मी रेल्वेची चौकशी करून ठेवतो. तुम्हाला उद्याच निघायला लागेल. हा, येतो मी जिजे चौकशी करून. शीतल, काय करायचं मग? दोघींची एकच बॅग घ्यायची का वेगळ्या वेगळ्या घ्यायच्या? हा, ते आपण सामान बघून ठरवू की. हा चालतंय, चल मी घेते आवरायला. मामी आल्या तर संपलंच सगळं. आम्ही एकत्र असून नसल्यासारखं. अजिंक्य, कशाला बोलवलं तुम्ही कुणी सोबतीला? काय म्हणताय संचालक साहेब? प्रेसिडेंट, बसा. ते काय हातात? काय नाही, ते फोटो कसला तरी दिसतोय जळालेला. फोटोचे. शीतल, अहो संचालक, तुम्ही तिचा एवढा अपमान केला चौकात सगळ्या गावासमोर, तरी ती शांत आहे. आज तर सकाळी उठून अभ्यासाला बसली होती, आणि एक तुम्ही इथं खुश व्हायचं सोडून हे असला अंधाऱ्या खोलीत जळालेला फोटो बघत बसलेत व्हय? अहो नेमकं झालंय काय? हे दोघं नवरा बायको आमच्या आयुष्यात 7.5 असल्यासारखे आलेत. ते पत्रिकेत म्हणतात ना, राहू केतू असल्यासारखे. आणि वर अजिंक्यांनी बोलवून घेतले तिला 15 दिवसांसाठी आसामला. काहीतरी क्वार्टर मिळणारे म्हणे तिथे तिला राहायला. वा, मजा चालली. आमच्या आयुष्याला चूड लावून मजा करत चाललेच.
अहो काय झालंय तरी काय? हे सगळं तिने बोललं पाहिजे होतं. तुम्ही का बोलताय? मला सांगा तरी काय झालंय? काय झालंय सांगतो ना आम्ही. पक्षश्रेष्ठी आलो ते आमच्या घरी. जरा कमी आम्ही जिल्हाध्यक्ष झालो होतो. मग कुठे माशी जिंकली? माशी ही तुमची माशी आली ना बुणबुण करत आमच्या घरी. आमच्या पोरांनी अडवलं, आतमध्ये आल्या. साहेबांना सगळं सांगितलं प्लॅन. काय सांगता? आधीच त्या म्हाताऱ्याला जवानांचा लय पुळका. त्या बाई अजून काय बाई बोलले. आम्हाला राग कंट्रोल झाला नाही. आम्ही गेलो अंगावर तर काय? अहो गावात कुणाला माहितीये का? मला नाही माहिती. आणि तुम्ही पण कोणाला सांगू नका, नाहीतर रिक्षावर भोंगे लावून सुटाल सगळ्या गावात सांगत. एवढा बी विश्वास नाही बे आमच्यावर. मी कशाला कुणाला सांगू? मला जरा शंका आलीच होती. काय झालं काय नाही ते बघायला मीच इथं आले. नाही प्रेसिडेंट, इथून प्रेम केलं होतं. खरं प्रेम. अजिंक्य बी काय कमी नाहीत. मी बी तुमच्यासारखंच लई प्रेम केलं होतं त्यांच्यावर. माझ्या वाट्याला काय आलं ते बघताय ना तुम्ही. त्या दोघांचा संसार या डोळ्यांनी माझ्याच घरात पाहिलं. आणि ती शितली लई बाराची आहे. घरात आली नाही तोवर सगळ्यावर ताबा करून ठेवलाय तिनं. पास प्रेसिडेंट, आता पास. आता नाही सहन करणार. इतके दिवस आम्ही फक्त प्रेमापोटी शांत होतो. काय करवं नवं आमच्याकडनं. पण आता पास. आता आम्ही गप नाही बसणार. असा त्रास देतो ना तिला की पास. आम्हाला झालेल्या सगळ्या त्रासाची जाणीव तिला झाली पाहिजे. आणि तीच जाणीव आम्हाला अजिंक्यांना बी करून द्यायची. त्या शीतलला घरातनं बाहेर काढायची कायमच. आणि त्यांच्या आयुष्यातनं पण ती कायमची बाहेर गेली पाहिजे. होणार, असंच होणार. जरा दम धरा. नाही, आता मी दम धरत नसती. आता जे काय करायचंय आत्ताच करायचं. माझ्या घरात येऊन ती माझा अपमान करून गेली ना, तिच्या राहत्या घरात जाऊन मी तिला त्रास देणार. होय ग, मी काय म्हणते, मला 2 पिशव्या घ्यायला पाहिजेत बघ. अगं लय सामान होतंय माझं. आणि तिकडे एवढी थंडी असती म्हणल्यावर मग 2-4 तरी स्वेटर घ्यायला पाहिजेत ना. हा घ्या घ्या. भया, मला तर आत्ताच थंडी वाजून आली बघ. नाहीतर राहू दे, एकच घेते. आणि बाकीचे 2-4 अजिंक्यांना तिकडे घ्यायला लावते. कसं? आणि हे बघ काय गॉगल कसं दिसतंय, भारी दिसतंय ना. हा अगं, इथं पावसाळ्यामुळे घालायलाच झालं नाही बघ. आणि इकडं घातला का नाही म्हणजे लोक विचारतात डोळ्यात फुल पडलंय म्हणून ऑपरेशन केलंय का काय, म्हणून घालायलाच झालं नाही बघ. पण तिकडं तसं नसेल आहे ना ग. अगं तुझं झालं का आवरून? नाही अजून. अगं घे की मग आवरायला, परत निघताना लय गडबड होईल बाई. हा घेते घेते. हा घे घे. बरं होय ग, आपण अजून कुठं कुठं जाणार आहे फिरायला? आता काय माहित, त्यांना जास्त वेळ सुट्टी नसते. मग तिथल्या तिथं गेलो कुठं तरच. बरं तसं तर तसं बाई, मी कुठं महाराष्ट्राच्या बाहेर गेलीच नाही बघ फिरायला. आणि आपण आसामला जातोय, ती तर काही साधी गोष्ट आहे बाई. तेच. मला तर बाई कधी त्या रेल्वेत बसायला असं झालंय बघ. आणि होय ग, तिकडं चहा लय स्वस्त मिळत असेल है ना. मी तर पोत भरून घेऊन येणार आहे बघ, चांगला बघून घेऊन येते. हा आणि आपल्याकडं कसं इंद्रायणी तामसळ तांदूळ असते, तसंच तिकडं बी चहाचं काहीतरी असेल आहे ना ग. बर तू घे लवकर आवरायला, मी दुसरी बॅग बघते. हा घे घे लवकर घे.
अगं काय झालं? काय झालं सगळ्यांनीच ते इतका करून ठेवलाय. अगं सांगशील तर मला. पत्रात असं का लिहिलं की कुणाला तर सोबत घेऊन ये म्हणून? पत्रात? बघ नाही तर काय, आता कोण येते सोबत माहितीये का तुम्हाला? अगं पण मी कोणाला बोललोच नव्हतं. मामी यायला लागल्यात मामी. काय? तयारी बी चालू केले, एक बॅग बी भरून झाली. आता येऊ द्या त्यांना एकटीला, मी काय येत नसती. मग दाखवा मामींना असा आणि घेऊन द्या पोतभर चहा. अगं तुला मी खरंच सांगतोय, मी काही लिहिलंच नव्हतं असं. आणि मेन म्हणजे मी पत्रच लिहिलं नव्हतं. त्या आपल्याला सांगितलेलं यायला आणि त्यानेच पोस्ट केलंय. मग आता पण मला सांग, मामी कशी काय यायला तयार झाली? अजून कोण आहे घरात? मामांना कारखान्यामुळे जमणार नाही, जीजीला सोसणार नाही. आता राहिलं कोण तर जयश्री आणि मामी. मामी बोलल्या मला यायचंय मीच येणार. घरी बी कोण काय बोललं नाही. मग घ्या आता निस्तरा. तिथलं तू काय पण कर बरं का, पण मामीला एवढं आणू नकोस. आणि सगळं फिसकटल का इथलं? अहो मला तर कोणच नकोय, मी एकटी बी येऊ शकते. गोळ घाला तुम्ही आणि निस्तर ती मी. राहू द्या, मी तर आता येणारच नाही. असं काय करू नको. एकतर माझं पोस्टिंग महिन्यानं काश्मीरला होणार आहे आणि परत मला काय सुट्टी मिळणार नाही. आणि 15 दिवस आहेत आपल्याकडे शिकले. हे तुम्ही आता सांगताय व्हय? सॉरी. बघ पाय तर आल्यावर भांड मायश. पण तू काहीतरी कर शिकले. बघते काय तर करते. हे बघ, एकतर मला काय बोलता येणार नाही. तूच काहीतरी डोकं लावून ती येणार नाही असं काहीतरी बघ. बघते, पण तिकडं आल्यावर तुमचं काय खरं नाही, एवढं लक्षात ठेवा. वय बाई, तुला काय शिक्षा करायची ना ती कर, पण बाई ती शिक्षा इकडे आणू नकोस म्हणजे झालं. ठेवा आता. त्या आब्याला बघतो आधी, त्यानं सगळा उद्योग करून ठेवलाय ती. बघा बघा, ठेवते मी आता. ठेवू का मग? ठेव ठेव. आब्या, 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 तू आज मी आलास. अरे काय झालं? काय झालं? अरे काय झालं? सांगतोय अरे काय केलं मी ते तर सांग. काय सांगतोय तू? या घ्यायला सांग. पकड त्याला, पकड. नाही त्याला बघ. अरे मी काय केलं? मी काय केलं? अरे असं का माग लागलंय माझ्या? माग लागलाय मला, येड लागलं ना मागणं. अरे आब्या, आजा, आब्या तिथंच थांब. थांब हा? आब्या. अरे तू आज अरे आजा काय केलं ते तरी सांग. तू मी आलाय सांग. पण काय केलं? काय केलं? अरे काय केलं? काय केलं? हा? पत्र कोणी लिहिलं? तूच तर लिहायला लावलं की. मी लिहायला सांगितलं ना. अरे मग मी सांगितलं ना. काय लिहिलं मग पत्र? अरे मग तुम्ही लिहायला लावलं ती सांगितलं. हा? हे आजा बघते. आजा अरे काय केलं? आजा तिथं थांब. आजा तरी बघ आजा दगड खाली ठेव. आजा दगड लागला. सलाम साहेब. आजा आजा गो. कंटोय. आजा मार नको. आजा आजा काय? आजा अरे 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 मी काय केलं ते तरी सांग. काय केलं? काय केलं? पत्र काय लिहिलं सांग बरं मला. तुम्ही जे सांगितलं तेच दिलं की. मी सांगितलेलं कोणाला तरी सोबत घेऊन ये असलेला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? मी सांगितलं याला. अहो शेट, मला वाटलं तुम्ही विसरले. मी विसरलो? अहो मग मी विसरलो? अहो वहिनी एवढ्या लांब येणार, मला वाटलं एकटे कसे येणार म्हणून लिहिलं मी. म्हणून लिहिलं ना. अरे जडे, तू नाही ओळखत तिला. तिला काही कोणाची गरज नाही. खमकी आहे ती. उद्या मी पाकिस्तानात जरी गेलो ना तरी तिथे एकटी ती. तुला काय माहितीये? तेच की, मला काय माहित म्हणून लिहिलं. अरे जडे, आधी असं कारभार करायचं मला विचारायचं ना. मला विचारलंस का? हा? बरं बाबा, चुकलं. त्यात काय झालं तेव्हा एवढं? एवढं काय? एवढं काय? तुला माहिती का आता कोण येणार आहे ते? हा? कोण? मामी येणार आहे. मामी. मामी असू दे की, मग चांगलंच आहे की. त्यात काय वाईट आहे तेव्हा? त्यांना बी असं बघायला मिळेल. हो, त्यांना असं बघायला मिळेल नाही का? असं बघायला मिळेल. त्यांना असं बघायला मिळेल. आजा मारू नको. आजा त्यांना असं बघायला मिळेल. आजा मारू नको. तू आज गेलाय साहेब. आजा तू पत्र लिहून चूक केली तू. आजा आजा तू थांब. रावण साहेब. आब्या. भैया, आता काय प्लॅन आहे तुमचा? टॅलेंट, आम्ही एक निर्णय घेतलाय. कसला? आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. लग्न करण्याचा? म्हणजे मी नाही समजलो भैया. टॅलेंट, तुला परत उलटा टांगून चार्ज करायची वेळ आली वाटतं. अहो तसं नाही भैया. म्हणजे तुम्ही लग्न करण्याचा आणि शीतलला त्रास देण्याचा
काय संबंध आहे? संबंध आहे, कारण आम्ही जयश्री बरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. काय? हाव, जेडी बरोबर लग्न? आता हे काय मध्येच? टॅलेंट राव, कसं कळत नाही तुम्हाला? आम्हाला अपेक्षित रिॲक्शन दिला तुम्ही. तीच एकमेव व्यक्ती जी आपल्याला त्या घरात प्रवेश मिळवून देऊ शकेल. मग त्या घरचा जावई झाल्यानंतर आम्हाला कोणीच काय बोलू शकणार नाही. आमच्या डोळ्यासमोर शीतल असं चरपडताना बघण्यात जो आनंद आहे ना, तो आम्हाला मिळवता येईल. मग बघू कोण काय करते. पण याचा नीट विचार केलाय का तुम्ही? सगळा विचार करून झालाय आमचा. अहो भैया, आई साहेब काय म्हणतील, ताई साहेब काय म्हणतील? अहो तुम्हाला असली मोठ्या घरातली स्थळं चालून येतात. टॅलेंट, यू आर नॉट गेटिंग इट प्रॉपरली. पण भैया, तिच्यापेक्षा लाख पोरी मिळतील तुम्हाला. पण ती जयश्रीच का? कारण तीच शीतल बरोबर असते ना. आणि आपलं ठरलंय ना आता, शीतलला बरबादच करायचं. अहो पण तिच्या घरचे तयार होतील का? होतील का? आपण भाग पाडायचं. टॅलेंट, तुम्ही जयश्रीला लग्नाबद्दल काय बोललाय का? नाही नाही, तिला काय नाही बोललो. तिला काय बोललं तर सगळं अवघड होऊन बसेल. आधी तिच्या घरच्यांना बाटलीत उतरवायचं. बरं भैया, तुम्ही आता नीट विचार केलाय तर माझं काय म्हणणं नाही. टॅलेंट, डोंट वरी, आम्ही सगळा विचार केलाय. हे बघ, जयश्रीनं आपल्याला वापरून घेतले, म्हणजे आपल्या आजा शितलीच्या भांडणामध्ये तिने स्वतःची संधी साधून घेतली. इन शॉर्ट, तिनं आपल्याला प्यादं म्हणून वापरले. पण आता आपण तिला प्यादं म्हणून वापरायचं. गॉट इट? गॉट इट. प्लॅन तसा चांगला आहे तुमचा भैया. मग आम्ही त्या घरात प्रवेश घेतल्यानंतर शीतलला असं चडपडताना बघून आम्हाला इतका आनंद होणार आहे का नाही? पण भैया, गावातले तू मला काय मूर्ख समजतो का रे? आम्ही सगळा विचार केलाय. आणि हे बघ, जयश्री म्हणजे नवऱ्यानं टाकून दिलेली पोरगी. मी तिच्या बरोबर लग्न करून एक प्रकारे तिच्यावरती उपकारच करतोय. मग गावातले लोक काय म्हणतील? गावातले म्हणतील, भैया साहेब जिंदाबाद. देर यू आर. हेच तर पाहिजे आपल्याला. आता जास्त वेळ न घालवता तिच्या बापाला गाठलं पाहिजे. म्हणजे काय, हे कुणाला कळायच्या आतमध्ये आपलं ते काम झालेलं असेल. हा अब आएगा मजा. भारी ना. प्रेम काव्य स्पर्धा आणि कवी संमेलन आहे. तर मी माझी कविता सादर करणार आहे. तू येशील? हा, येतो की. परवाच आहे ना संमेलन? हो. आणि कसं आहे ना, माझ्या कविता समजून घेणार समोर असेल तर मलाही धीर येईल ना म्हणायला. आता तर मी फिक्स मध्ये येत असतो. तिथं मला माझी कविता तर भेटेल ना. कोण कविता? ओळख बघू. तूच सांग की. बर, हा एक पोरगी चष्मा घालते ती आणि कविता पण करते. तीच आहे माझी कविता. ठेवू का? ठेवते सोय. बर, ठेव. भेटू मग कविते. काय? म्हणजे कविते संमेलनात भेटू असं म्हणलं मी. बाय. बाय. सरिताचा फोन. सरिताचा फोन आला. सरिताचा फोन. सरिताचा फोन आला. डिगिरी 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 रावल्या, बोल शीतल बेटा, बोल क्या हुआ? हिंदी? हम
मैं जब खुश होता हूँ तो हिंदी में ही बोलता हूँ. मेरे को एक काम है. जो पाहिजे हो मांग बालिके मिल जाएगा. खरंच होय? हो. मग तू माझ्या बरोबर उद्या आसामला चल. हा चलतंय ना. हा. काय कुठं आसामला होय? अयो एवढं काय त्यात? अगं असं कुठं मधनच असतं होय आसाम. हा आजच्या आठवणीत त्या काय. अरे त्यांनीच बोलवून घेतलंय. त्यांना तिथं फॅमिली क्वार्टर मिळणार आहे. अगदी 10-15 दिवसांसाठी मला बोलवून घेतलंय तिथं. 10-15 दिवस होय. भारीच की मग. होय ना. मग चल आपण फिरू, मजा मस्ती करू, लईच धमाल करू बघ. हा तर मी आला असतो अगं तुझ्या बरोबर. पण परवा संमेलन आहे ना कविता. मला नाही अगं जमणार याला. तुझं तू जा, धमाल कर, मस्ती कर, एन्जॉय कर. बेस्ट लक. ए रावल्या, एकट्याला जाता येत नाही म्हणून तर तुला विचारते ना. मला खरंच नाही जमणार याला. मी लय बिजी असतो ना. दुकानात पण काम लय. बापूसनी कळलं तर बापू हाणत्याल मला. रावल्या, मग अशी तर म्हणला होतास ना जे पाहिजे ते मिळेल म्हणून. मग ते मी म्हणलं होतं पण त्या ऑफर मध्ये आसामची ट्रिप नव्हती ना. रावल्या, अरे किती नाटक करतोयस. तुला माहितीये तू ना आलास ना तर मामी येत्याल. तू आलास की कसं मला मामींना कटवता येईल ना म्हणून म्हणते. चल की रावल्या, चल की प्लीज 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 प्लीज. नहीं ना शीतल, मेरे को बहुत काम है ना. नाहीतर मी आलो असतो अगं. रावल्या, अरे या टायमाला बघ की काय तर ये की. थांब शीतल, मी काय तर आयडिया करतो. हा शीतल, तू यास्मिनला घेऊन जा. काय सुचलंय ना मला खतरनाक. अरे यास्मिनला सारखी मी लागते ना सोबत. मग कुठं जायचं म्हणलं की सारखं तिला घेऊन फिरत बसायला लागेल. तू आलास की कसं तू आपला आपला आसाम फिरशील आणि मला आणि अजिंक्यला एकत्र राहता येईल म्हणून म्हणते चल की. हा येस, म्हणजे आय कॅन अंडरस्टूड. पण प्रॉब्लेम आहे ना. अरे एवढं काय त्या कामाचं. हा मी बोलू बापूंशी. बापूंना सांगताना जर काही न सांगितलं आसामला न येण्याचं कारण मी प्रेम कविता संमेलनाला निघालोय तर बापू माझ्या कानाखालीच कविता काढतील. नाही 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 नाही, नको नको नको. बापू आधीच चिडलेत आणि तू बापूसनी बोललीस तर मला म्हणतील तिकडच राहा आसामला दुकान टाकून. म्हणजे मामीच आहे तर आमच्या नशिबात. तू सौर्याला बघ की विचारून. तीच करते आता. पण तू काय येऊ नगस. शीतल, ये दिल का मामला है. अगर मेंदू का होता तो मैं आ भी जाता. समजून घे मला. बोल की काय झालं. काय नाही. अहो ते रावला बियाला नाही म्हणतोय. नाही म्हणतोय. काय झालं आता. लय काम आहेत म्हणतोय आणि बापू बी सोडायचे ना तेवढे दिवस. मी बोलू का त्याच्याशी. बघा बोलून. नाहीतर मामी हायतच की सोबतीला. ए बाई, मग आम्ही एवढी नको बरं का. मी बोलतो राहुल्याची. काय एवढी नाटकी करते बघ. बोला बोला.
अक्का ते भाजीचं काय करायचं? आई का शितले अगं ये की एवढं काय घेत कुठं आलीस? आले नाही चालले माझं स्वेटर द्या आधी शोधून. स्वेटर कशाला आणि कुठे चाललीस? मी चालले आसामला. काय आसामला? आसामला हे काय मध्येच आता? त्यांना तिथं फॅमिली क्वार्टर मिळणार आहे ना म्हणून 10-15 दिवस राहायला बोलवलंय. खुश का मग? हा होय ग कधी जाणार आहेस? अगं हे काय उद्याच निघाले. उद्या? होय म्हणूनच तर एवढी घाई गडबड चालल्या. भारी आहे की मस्त फिरायला मिळेल तुला. ई सौर्या तू बी ये की माझ्या संग मस्त फिरायला मिळेल तुला बी. काय चेष्टा लावलीस वय? अरे चेष्टा नाही खरंच सांगते मी. हे मला म्हणलेत येताना सांग कोणाला तर घेऊन ये एकटी येऊ नगस म्हणूनच तुला विचारते. चल की. मला नाही जमणार. का? अगं माझी परीक्षा आहे. अरे मग बुडो की. बघितलं काही परीक्षा बुडव म्हणे. आता तू एक ऑक्टोबर मार्चच्या वाऱ्या केल्यास आता मी पण करू त्या. आज बोलते तुला का एवढं प्रेमाने विचारती. आणि माहितीये काय दिवे लावणार आहेस ती. माहितीये ना तर मग बस आली मोठी शाणी. ए सौर्या अरे चल की एवढा चांगला चान्स मिळतोय आसामला जायला परत कधी मिळणार आहे का चान्स? मला माहितीये माझ्या आयुष्यात किती चान्स मिळणार. तूच जा तुझी तो आसामला जा. आलाय मोठा चान्स मिळणार. मारू बिरू नको. अरे दोघं थांबा कशाला म्हणताय एवढं? बघा तर पण काय ग शितले असं अचानक कसं काय बोलवलं त्यांनी? अगं यांना नंतर सुट्टी मिळणार नाही दुसरीकडे पोस्टिंग होणार आहे ना म्हणून बोलवून घेतलंय. बर मग कोण येणार आहे तुझ्या बरोबर? आता काय माहित घरीच कुणाला तरी विचारायला लागल. तसं मामी म्हणल्या होत्या येतील म्हणून. पुष्पाताई? भारी आहे. जातानाच घेऊन जा बरं का बरोबर. का बस रे. हा आता दुसरं कोण येणार आहे तवा? शीतल सौर्या नाही येत तर राहू दे. मी काय म्हणतोय आम्ही सगळीच येतो की. काय होती जाऊया की. वहिनी काय? गंमत केली तुझी. शितले आम्हाला येणं शक्य असतं तर आलोच असतो की. आता येतात ना पुष्पा वहिनी मग जा त्यांच्यावर. मामींच्या ऐवजी कोण येऊ शकतं? अरे आज्या मला याला जमत असतं तर मी आलो नसतो का. आता लका जाऊन येऊन 20 दिवस म्हणजे बापू चिडत्याल मामचो. अरे मग मी सांगतो ना बापूंना. अरे तसं नाही म्हणजे ह्या वयात बापूंच्या एकट्यावर दुकान सोडून फिरायचं म्हणजे बरं दिसतंय का बरं ते. अरे आपण आता कमवतो झालोय आज्या. बापूंना जास्त काम लावायचं म्हणजे छे छे छे. उगाच नाटकी करू नकोस. तू जर आला नाहीस ना खूप पाय काढतो बघ तुझा. तू कशाला काढतोस? मीच काढून देतो की तुझ्या हातात. आज्याला ट्राय टू अंडरस्टूड मी. अरे माझ्या लाईफ टाइमचा सवाल आहे बाबा. तुम नहीं समझोगे फौजी बाबू. भैया मामा नमस्कार. नमस्कार. तू इकडे? होय आज कारखान्यावर काय विशेष? सरा एक महत्वाचं काम होतं तुमच्याकडे. गावात आल्यानंतर भेटलोच असतो की. नाही कामच तेवढं महत्वाचं आहे म्हणलं स्वतः जाऊन भेटून यावं. भैया परत कोण काय बोललं नाही ना तुला? अहो नाही तसं काय नाही. आम्हाला जरा पर्सनली बोलायचं होतं तुमच्याशी. बर
बोल की. बघा मामा, आम्ही फिरून फिरून तुमचा काही जास्त वेळ घेत नाही. जे काय असेल ते स्पष्ट बोलतो. बोल. जयश्रीच्या लग्नाचं काय ठरवलंय तुम्ही? नाही म्हणजे अचानक कसं काय विचारलं? अहो नाही, तुमच्या मनात काय नक्की? आम्हाला मी मस्त वाटतंय तिचं लग्न व्हावं, तिनं संसार थाटावा. पण तिचं हे समजा असं ऐकल्यानंतर तिला पदरात घेणारा पोरगा तर पाहिजे का नको? आणि समजा तसा मुलगा मिळाला तर? कोण आहे? आमची जयश्री बरोबर लग्न करण्याची इच्छा आहे. काय? नाही म्हणजे आमची जेडी तुम्ही? हो नाही मामा, तुम्ही असं गोंधळून जाऊ नका, नीट विचार करा. तसं नाही भैया, पण काही लय दिवस झाला आमच्या डोक्यात हा विचार होता, पण तुमच्याशी कसं बोलू हे कळत नव्हतं. म्हटलं योग्य वेळ आल्याशिवाय बोलण्यात काय अर्थ नाही. पण भैया हे कसं शक्य? अहो कसं शक्य नाही म्हणजे बघा, आम्ही कोण आहे, आमचं घराणं कोण आहे, ह्या गोष्टी आपण बाजूला ठेवू. आपण आता जयश्री बद्दल बोलूया. जयश्री खरं तर एक चांगली पोरगी आहे. तिच्या बाबतीत जे झालं ते झालं, त्याला आपण काहीच करू शकत नाही. म्हणून काय तिने इतर बायकांसारखं वागणं जगणं सोडून द्यावं का? हा, आता गावातली लोक तिला असं हिणवतात, नवऱ्याने टाकली. ते काय बरोबर दिसतं का? तिलाही त्याचं वाईट वाटत असेलच की. तिच्या बी लग्नाचा कधी ना कधी तुम्हाला निर्णय घ्यायचाच आहे. आम्ही किती बी समजायचा प्रयत्न केला तर तिचं तिला वाईट वाटतच की, आणि आमचं बी काळीच तुटतच की. अरे आई वडील आहे आम्ही तिचं. हे बघा, आम्हाला असं वाटतं की आम्ही दोघ जण एकत्र सुखाने संसार करू शकतो, म्हणून आम्ही बोललो. मामा, मला जे काय वाटतं ते सगळं तुम्हाला सांगितलं. पण भैया आम्ही साधी माणसं आहे. तुमच्यासारख्याची बरोबरी करायची म्हणजे कसं जमलं आम्हाला? आणि आमची चेडी ही अशी. अहो मामा काय बोलताय? माणसाने परिस्थितीची बरोबरी कधीच करू नये. तसं बघायला गेलं तर जसं जयश्रीचं लग्न मोडलं तसं आमचंही मोडलंच की. त्याच्यामुळे लग्न मोडल्यानंतरचं दुःख काय असतं हे आम्हाला चांगलंच माहिती. तसं बघायला गेलं तर आमचं नाव, जमीन जुमला, पैसा अडका बघता कुठल्याही पोरीचं बाप हसत खेळत त्या पोरीचं आता आमच्या हातात देईल. पण आपल्याकडे पोरीच्या बाबतीत असं होत नाही ना. आणि मामा, मी भावनिक होऊन नाही तर विचारपूर्वक हा निर्णय घेतोय. आणि तसं बघायला गेलं तर आपल्या जयश्री लहानपणापासून हुशार, कॉलेजमध्ये नेहमी पहिल्या नंबराने पास होणार आहे. त्यांच्या बुद्धिमत्तेची बरोबरी करून कसं चाललंय मामा, म्हणून आम्हाला त्या लाईफ पार्टनर म्हणून योग्य वाटतं. पुढे जाऊन त्यांना आमचा कारभार सांभाळायचा आहे. मामा, मी पुन्हा सांगतो, मी कुठल्याही प्रकारचा भावनिक वगैरे होऊन विचार करत नाही. बघा, आम्हाला जे वाटलं ते आम्ही बोललो. बाकी तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल. भैया तू बोललास खरं, पण मला काय बोलावं तीच सुचना बघ आता. अहो नाही, लगेचच सांगा असं काय नाही. निवांत वेळ घ्या, विचार करा. हवं तर एकदा जयश्री यांना पण विचारा, म्हणजे त्यांची काय हरकत नसेल तरच आपण पुढे जाऊ. ठीक आहे, 2 दिवसात काय आहे ते तुला सांगतो. मामा, लगेचच सांगावं असं काय नाही. निवांत वेळ घ्या, विचार करा. येऊ का? मामा बघा, म्हणजे नीट विचार करा. आमची लई इच्छा आहे आणि असं झालं तर बेस्टच आहे. पोरीचं आयुष्य पण मार्गी लागल आणि आम्हाला पाहिजे असा पार्टनर पण मिळेल. नीट विचार करा. येतो आम्ही. मिसेस फौजी, परत एकदा काल सुजून घ्यायची इच्छा आहे का? तशी वेळ येणार नाही आता. एक महत्वाचा निरोप द्यायचा होता. पुढचा प्लॅन काय आखलायस हे सांगणारच वा आता? वय प्लॅनच सांगायचा होता. सांग.
तुला भेट नाही मी. काय तुम्ही आसामला जायची न्यूज कळली, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही आसामला जा नाही तर जगाच्या पाठीवर कुठं पण जा, पण ज्यावेळी माघारी घरी परत याल तेव्हा तुमचं घर तुमचं राहिलेलं नसतं. असल्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही मी, कळलं? त्याचं स्पिरिट बरं का, असं स्पिरिट पाहिजे सगळ्याकडे. काय समोरचं जर नडणार असेल ना तर नडायला मजा येते. अं? जावा जावा, मस्त फिरून या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही गावात परत याल तेव्हा तुमचं वेलकमिंग करायला आम्हीच असू. जा. आणि हा, अजून एक सांगायचं राहिलं, गेम आता पुढच्या लेवलला गेलाय बरं का. लय अवघड झालंय डिफिकल्टी लेवल, तवा जरा जपून. आणि अजून काय बरं सांगायचं होतं, हा, फौजींना आमचा हाय सांगा. हॅपी जर्नी. परत या बरं का, वाट बघते.